ठेवायचा आहे. दोन्ही संघाला विनंती असेल. अगदी स्वतःचं पहिलं शतक आणि संघाचं पहिलं शतक हाताळण्यासाठी अर्थात पॉवर प्लेचं राम येतोय बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक वरती असेल संजय, नो स्ट्राईक वरती असेल अजय. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला, इनसाइड आउटचा फटका. त्या रिजन मध्ये फिल्डर आहेत मात्र मिस फिल्डिंग होते. पहिल्या चेंडूवरती धावा येतील 4. संजय अगदी आपण पाहतात पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. स्टेप चांगलं टप्प्यावरती बॉल फेकतोय. बॉल क्रमांक असेल 2. यावेळेस आपण पाहतोय अगदी बॅटची एज लागली जाते. लकी चौकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 2 चौकार खेळतोय संजय. माफ करा, अगदी पंचांनी अपडेट केले जाते. अगदी पंचांना पाहिलं जाते की लेग बाईसचा चौकार दिलाय, अपडेट केलं जाईल. या बॉलच्या पाठीमागे 4 धावा येतील मात्र या संजयच्या बॅटमध्ये नसतील. अर्थातच या 4 धावेनं स्कोर कार्ड पुढे सरकतो. धावा लागतात त्या फलकावरती 8. नाही दिली त्यांनी बॅट. अगदी पुढील चेंडू असेल स्ट्राईक वरती आपण पाहतोय संजय अगदी आक्रमक झालाय. पहिल्या चेंडूवरती स्टेप आउट केलं होतं. यावेळेस आपण पाहता अगदी शफल झाले. फुलटा चेंडू होता. यावेळेस मात्र येऊन शरीरावरती बॉल आदळला आणि अगदी डॉट बॉल येतोय. महत्वाची मॅच आपण पाहतोय. अगदी पहिल्या सत्रातील शेवटची मॅच असेल. अगदी मॅच क्रमांक 34 आपण पाहतोय चिंचणी विरुद्ध अर्थातच नवतरुण मित्र मंडळ महादेवनगर. स्ट्राईक वरती आपण पाहतोय संजय लाराम पुन्हा एकदा निघालाय. यावेळेस शफल केलं जातं. यावेळेस ऑन साईडला हिट केलं. त्या रेंजमध्ये कोणताही फिल्डर नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स आई बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी संजयच्या बॅट मधून हा 2रा चौकार येतोय. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय. संजय अगदी सेट ऑन फायर आपण पाहतोय. आक्रमक झालाय. ज्या पद्धतीनं पुढचा संघ आहे ना चिंचणी, अगदी याही संघाकडे चांगले आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे नक्कीच चांगली धावसंख्या उभारण्यासाठी संजय अगदी सुरुवातीच्या शतकावरती हल्ला करतोय. नेक्स्ट बॉल असेल राम निघाला. अगदी रामचा विचार केला ना तर या शतकामध्ये 2 बॅटने चौकार ते लेग बाईकचा चौकार आलाय. नक्कीच धावा आलेत. पुढील चेंडू असेल. यावेळेस अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला हिट केलाय. त्या रिजन मध्ये फिल्डर बॉल खाली येत आहेत आणि यावेळेस मात्र जल टिपला जातोय. संजयचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. संजय बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक असेल पहिला. धावा लागते त्या फलकावरती 12. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आदित्य. स्ट्राईक वरती असेल. अगदी बॉलिंगचा जर विचार केला ना अगदी 5 चेंडू होते. भले लेग बाईचा एक चौकार आला असेल मात्र 2 मोठे फटके नक्की आलेत. एकूण स्कोर कार्ड जर पाहिलं तर आपण 12 लागते त्या फलकावरती. अखेरचा चेंडू असेल पॉवर प्ले शतकातील अर्थात पहिल्या शतकातील अखेरचा चेंडू. स्ट्राईक वरती आपण पाहतोय आदित्य. राम निघालाय. पुन्हा एकदा महत्वाचा फलंदाज स्ट्राईक वरती आदित्य. यावेळेस फक्त बॅटला बॉलला फक्त दिशा दिली. आपण पाहताय फाईन लेग मध्ये बॉल चाललाय. अगदी वाराच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल करतो. या शतकातील 3रा चौकार असेल. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलेत ना शतकाची समाप्ती होते. एकूण धावा लागतात त्या फलकावरती 16. गडी बाद होतोय 1. अगदी स्वतःचं पहिलं शतक आणि संघाचं 2रं शतक हाताळण्यासाठी अर्जुन बॉलिंग मार्क वरती असेल. स्ट्राईक वर जर आपण पाहिलं ना तर अजय अगदी पहिल्यांदा स्ट्राईक वरती येतो. अगदी पहिलं शतक त्याने नो स्ट्राईक वरती संपूर्ण काढलेत आणि याच शतकामध्ये 18 धावा आल्या होत्या. आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय अजयला.
पहिला चेंडू अगदी आपण पाहताय अगदी समोरच्या बाजूला खेळून काढलाय, सावध बॅटिंग करतोय अजय. यावेळेस आपण पाहतोय अगदी मिसफिल्डिंग होते आणि याही बॉलच्या पाठीमागे येतील 4 धावा. अगदी लकी चौकार येतोय की ज्यावेळेस फक्त 1 धाव होती ना त्या ठिकाणी 3 धावा एक्स्ट्रा दिलेत. असं क्षेत्ररक्षण आपण जर मित्रांनो केलं तर याचा पेनल्टी आपल्याला नक्कीच भोगावी लागेल. अर्थातच या धावा आपल्याला शेवटच्या क्षणी टोचतील. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. पुन्हा एकदा अर्जुन निघालाय. यावेळेस अगदी ताकदीने मारण्याचा प्रयत्न केला, स्वतः अडवतोय अर्जुन. अजयचा विचार केला नाही, चांगला हार्ड हिटर आहे. यावेळेस अगदी समोरच्या बाजूला बॉल होता, क्रॉस बॅटेड मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला आणि अगदी बॅटची एज घेऊन पायावरतीच बॉल दळला. डॉट बॉल येतोय. पुढील चेंडू आपण पाहतोय. यावेळेस अगदी आपण पाहतोय प्रॉपर पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळला फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स. बॉल चालला अलाउंड द कार्पेट सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. आपण मेन स्क्रीनवरती पाहतोय अजयनं अगदी बॉल ऑफ साईडला पाहिला आणि बॅट फेकून दिली. बॉल अगदी पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये पडला. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि बॉल अगदी सीमा रेषेच्या पलीकडे गेला. या बॉलच्या पाठीमागे येतील धावा 4. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावा लागते 10 फलकावरती 24. यावेळेस अगदी बॅटची स्ट्रॉंग एज घेतली जाते. आई बॉल चालला वाराच्या वेगाने पाठीमागच्या रिजन मध्ये. याही बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील 4. आधी सलगचे 2 चौकार आपण पाहतोय अजयच्या बॅट मधून. अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहताय अगदी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची एज घेतली आणि बॉल वाऱ्याच्या वेगाने गेला सीमारेषेच्या पलीकडे. एकूण धावा येतील 4. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावा लागतात 10 फलकावरती 28. अगदी अर्जुन आपण पाहतोय थोडासा फील्ड मध्ये बदल केला जातोय. ज्या पद्धतीने अजय बॅटिंग करतोय ना सलगचे अगदी 2 चौकार आलेत. अर्जुनचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, 1 डॉट आला आणि सलगचे 2 चौकार आले. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस आपण पाहतोय फक्त बॉलला दिशा दिली. त्या रिजन मध्ये फिल्डर आहेत, एक सिनियर खेळाडू आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. या बॉलच्या पाठीमागे 1 धाव येते. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलेत ना 29 धावा लागते 10 फलकावरती. शतकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 4 धावा, दुसरा चेंडू डॉट गेला, सलगचे 2 चौकार आले आणि 1 धाव आता येते. 13 धावा या शतकामध्ये आलेत. अखेरचा चेंडू. यावेळेस इनसाइड आउटचा फटका खेळला, बॉल हवेमध्ये खेळलाय, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अप्रतिम फटका. आपण मेन स्क्रीनवरती पाहताय अगदी समोरच्या बाजूला बॉल फेकला आणि इनसाइड आउट फटका खेळला आणि हा बॉल गेला सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 6. आदित्यच्या बॅट मधून महत्वपूर्ण येतोय षटकार. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा लागते 10 फलकावरती 35. गडी बाद होतोय 1. स्वतःचं पहिलं आणि संघाचं 3रं शतक हाताळण्यासाठी बंटी येतोय बॉलिंग मार्क वरती. अगदी पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त झाले आणि फील्ड मध्ये अगदी न्यू बॉलर आपण पाहताय बॉलिंग मार्क वरती. अगदी स्वतःचं पहिलं असेल संघाचं 3रं शतक घेऊन येतोय सनी. स्ट्राईक वरती अजय. अप्रतिम चेंडू हाताळला आपण पाहतोय. अगदी थोडासा बाहेरच्या बाजूला फेकला. पंचांचे हात जमिनीला समांतर होत आहेत. अर्थातच पंचांनी वाईट असा घोषित केलेला.
एक्स्ट्रा रन येते धाव फलकावरती. सनी बॉलिंग मार्कवरती पाहतोय. पहिला चेंडू अप्रतिम होता मात्र वाईट दिला पंचांनी. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला जातो. याही वेळेस पंचांच्या आत जमिनीला समांतर होत आहेत. पंचांनी अगदी वाईट असा घोषित केलेला एक्स्ट्रा रन येते. सलगचे 2 चेंडू सनीनं आपण जर पाहिलेत ना तर वाईड फेकलेत. अगदी फील्डचा जर विचार केला एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, मिड ऑफ, लॉंग ऑफ आणि पाठीमागच्या रिझन मध्ये आपण जर पाहिलं ना तर फिल्डर अगदी तैनात केलेत. कॅचिंग पोझिशनसाठी फिल्डर असतील. पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहतोय फुलटा चेंडू. अगदी समोरच्या बाजूला इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला अजयनं. अगदी स्वतःवरती नाराज असेल की फुलटा चेंडू होता. नक्कीच या बॉलच्या पाठीमागे एक मोठा फटका आला असता. यावेळेस अगदी लकी डॉट बॉल येतोय. सनी पहिला चेंडू हाताळतोय. एक धाव, माफ करा, अगदी डॉट बॉल आलाय. फील्ड मध्ये बदल केला जातोय. स्लिपचा फिल्डर आपण जर पाहिलेत ना पॉइंट मध्ये येतोय. फाईन लेगचा फिल्डर आतमध्ये येतोय. नक्कीच फील्ड मध्ये बदल केले जात आहेत. सनी पुन्हा एकदा निघालाय. अजय असेल स्ट्राईक वरती. पहिला चेंडू डॉट आलाय. यावेळेस अगदी फटका खेळा. इनसाइड आउटचा फटका. बॉल हवेमध्ये. आई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अजय सेट ऑन फायर. काय फटकेबाजी करतोय. अगदी मेन स्क्रीन वरती आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. बॉल फेकला होता ऑफ साइडला. प्रॉपर मिडल केला. इनसाइड आउट खेळला आणि हा बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 6. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावा लागते धाव फलकावरती 43. पुढील चेंडू असेल. सनी पुन्हा एकदा निघालाय. महत्वपूर्ण षटकार आपण पाहिलात इनसाइड आउटचा. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतो लो फुलटाचा चेंडू होता. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. अगदी आपण पाहतो बॅकअप आहे. एक धाव कंप्लीट होते. पुढील चेंडू असेल. स्ट्राईक वरती आपण पाहतोय आदित्य. यावेळेस आपण पाहताय अगदी तलवार चालवले. काय फटका खेळलाय. अप्रतिम फटका. अगदी ब्लॉक केलं होतं. चेंडू अगदी वाराच्या वेगाने ट्रॅव्हल झाला. सीमा रेषेच्या पलीकडे गेला. या बॉलच्या पाठीमागे येतात 6 धावा. अगदी अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये. ब्लॉक केलेला चेंडू अगदी समोरच्या बाजूला शफल झाले आणि खाली वाकले आणि तलवार चालवली सारखी बॅट चालवली. नक्कीच या बॉलच्या पाठीमागे 6 धावा आल्या. नेक्स्ट बॉल. यावेळेस अगदी हिट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू हाताळला. यावेळेस सनीने मात्र कमबॅक केलंय. डॉट बॉल येतोय. यावेळेस आपण पाहतोय अगदी चांगला टप्पा हाताळला होता. पंचांचा इशारा नक्की येतो. लेग बाईस संदर्भातली रन असेल आणि षटकाची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाव लागतात धाव फलकावरती 51. विकेट मात्र जाते 1. येणारे 12 चेंडू अजून शेष असतील. अगदी स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना 3 षटकांच्या मध्ये 51 धाव लागते धाव फलकावरती. 51 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 1 विकेट लॉस. येणारी 2 षटकं खूप महत्वाची असतील. अगदी आपण जर पाहिलं ना न्यू बॉलर आपण बॉलिंग मार्क वरती पाहतो. राम आपण पाहतो की स्वतःचं दुसरं आणि संघाचं 4थं शतक हाताळण्यासाठी राम येतोय बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर आदित्य असेल. राम निघालाय पहिला चेंडू घेऊन. यावेळेस अगदी गती दिली बॉलला. अप्रतिम चेंडू हाताळलाय. चांगला चेंडू हाताळलाय. डॉट बॉल येतोय.
अगदी महत्वाचा चेंडू डॉट बॉल येतोय. येणारे 11 चेंडूचा खेळ अजून बाकी असेल. अप्रतिम चेंडू आता राम 51 धावा जर पाहिलं ना आपण स्कोर कार्ड वरती लागतील. नक्कीच रामलाय ना कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीने स्कोर कार्ड चाललाय ना तर नक्कीच 70 कोर्स होऊ शकतो. याच रेटने जर आपण पुढे गेलो तर कमबॅक करावं लागेल. यावेळेस आपण पाहतो क्रॉस बॅटरने खेळा पटका त्या रेजनमध्ये फिल्डर आहेत. जोपर्यंत फिल्डर येतात तोपर्यंत नक्कीच एक धाव कंप्लीट केली जाते. या बॉलच्या पाठीमागे एक धाव येईल. अगदी महत्वाची मॅच आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर असेल. एका बाजूला जर आपण पाहिलं तर नवतरुण मित्रमंडळ महादेवनगर, तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चिंचणी संघ. नेक्स्ट बॉल. यावेळेस अगदी खांद्याचा वापर केला जातोय. ताकदीचा वापर आपण पाहतोय. अगदी रामने ताकद दाखवली. बॉलला अगदी अलीकडच्या बाजूला आपटला बॉल आणि वाऱ्याच्या वेगानं बॉल पाठीमागे गेला. नक्कीच या बॉलच्या पाठीमागे डॉट येतोय. कोणती धाव येत नाहीये. राम अगदी अप्रतिम गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल. अगदी राम अगदी बॅट्समनला फॉलो करून बॉलिंग करतोय. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस आपण पाहतोय अगदी बॉल पडल्यानंतर शरीराच्या बाजूने आला. याही बॉलच्या पाठीमागे आपण पाहिलं ना तर एक धाव कंप्लीट केली जाते. अजयच्या बॅट मधून आपण पाहतोय ही रन येते. त्रेपन्न धावा धाव फलकावरती लागतात. स्ट्राईक वरती असेल आदित्य राम. अप्रतिम गोलंदाजी केले. हे शतक मात्र त्याला खूप चांगलं हाताळलंय. पहिला चेंडू डॉट आलाय. दुसऱ्यावरती एक धाव येते. पुन्हा डॉट येतोय आणि चौथ्या चेंडूवरती एक धाव आले. 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय राम. यावेळेस अगदी स्टेपआउट करण्याचा प्रयत्न. यावेळेस अगदी धावबाद करण्याचाही प्रयत्न केला. अप्रतिम चेंडू आता अगदी आदित्यला ना स्टेपआउट केला आणि निम्म्या क्रीज वरती येऊन उभा राहिला. अगदी उभा केला आदित्यला. अप्रतिम चेंडू आता राम. अखेरचा चेंडू शेष असेल. धावा मात्र अगदी स्थिर आहेत. पायामध्ये बेड्या घातलेत आदित्यच्या आणि अजयच्या. अप्रतिम गोलंदाजी. अर्थातच राम आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. अखेरचा चेंडू. याही वेळेस अगदी आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती बॉल फेकला जातोय. पंचांचा इशारा येतोय. शतकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव लागतोय धाव फलकावरती 53. येणारे 6 चेंडी. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अगदी अखेरच्या षटकाच्या अगोदर ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी 2 बॅटर्स आदित्य आणि अजय मैदानाच्या आतमध्ये. अगदी 9 चेंडू फेस करताना आदित्य बनवतोय 18 धावा आणि 10 चेंडू फेस करताना अजय बनवतोय धावा 21. अगदी महत्वाचे 2 फलंदाज आहेत. येणारे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील कारण धावांचा जर विचार केला ना या शतकामध्ये अगदी शतक क्रमांक 4 मध्ये फक्त 2च धावा आलेत. टार्गेट सेट करणारे शतक असेल. स्वतःचं पहिलं आणि संघाचं अंतिम शतक हाताळण्यासाठी गणेश येतोय बॉलिंग मार्क वरती. अगदी महत्वाचं शतक. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अजय असेल. फील्डचा जर विचार केला एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन आणि फाईन लेगला आपण पाठीमागे फिल्डर पाहतोय. पहिला चेंडू गणेश घेऊन निघालाय. शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू ब्लॉक केला. मैदानाच्या आतमध्ये अपील केली जाते. अगदी आपण पंचांनी सांगितलं की बॅट एज आहे मात्र अगदी समोरच्या बाजूला अगदी रिव्ह्यूची अपील केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पंच अगदी रिव्ह्यू चेक केलं जाईल.
अगदी थर्ड अंपायरच्या माध्यमातून हा रिव्ह्यू चेक केला. बॉल अगोदर पडला आणि बॅटची एज घेतली, नक्की घेतले. विकेट येते मैदानाच्या आतमध्ये. अगदीच आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या माध्यमातून हा रिव्ह्यू चेक केला आणि बॅटच्या समोर बॉल पडला आणि उसळी घेतली आणि बॅटची एज घेतली. नक्कीच अजय मोहितेचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धक्का क्रमांक असेल दुसरा. धाव लागते धाव फलकावरती 53. अगदी आपण पाहतो मिड विकेटला फटका केला. या बॉलच्या पाठीमागे सुद्धा आपण जर पाहिलं ना 4 धावा येतात. अगदी नेक्स्ट बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अगदी पाहतोय अप्रतिम चेंडू आता गणेशनं. अगदी डॉट बॉल येतोय. अगदी अप्रतिम गोलंदाजी गणेश. अगदी 4 धावा आतापर्यंत खर्च केले. 3 चेंडू झालेत. यावेळेस अगदी स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव या बॉलच्या पाठीमागे नक्की कंप्लीट केली जाते. येणारे अजून 2 चेंडू शेष असतील. धावा मात्र शेवटचे 2 शतकं जर आपण पाहिलीत ना, याच्या अगोदरच्या शतकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या आणि या शतकामध्ये फक्त धावा येतात 5. पहिल्या 3 शतकामध्ये खूप धावा आल्या. 2 शतकं मात्र खूप चांगली आहेत. अर्थातच चिंचणी संघानं शेवटचे 2 चेंडू. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका खेळला, गॅप मध्ये जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बॉल अडवला जातोय. अगदी या बॉलच्या पाठीमागे आपण पाहिलेत ना तर नक्कीच 2 धावा येत आहेत. 60 धावा लागतात धाव फलकावरती. अखेरचा चेंडू शेष असेल. टार्गेट सेट करणारा चेंडू. अगदी शेवटचा सुद्धा चेंडू अप्रतिम हाताळला. अगदी डॉट बॉल झाला. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. अगदी नो स्ट्राईक वरती बॉलची फेकी केली जाते आणि या ठिकाणी विकेट येते. अर्थातच या चेंडू पाठीमागे फक्त 1 धाव असेल. धाव लागते धाव फलकावरती 61. जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये चिंचणी संघाला धावा बनवायचे 62.
नवतरुण मित्र मंडळ महादेवनगर या संघाला प्रथम अगदी फलंदाजी करताना 30 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं ना तर एकूण धावा बनवले होते 61 आणि जिंकण्यासाठी 62 धावांचं आव्हान दिलंय. अर्थातच 30 चेंडूमध्ये 62 धावा बनवायचे आहेत चिंचणी संघाला. अगदी मी विनंती करेन नवतरुण मित्रमंडळ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. येणारे 30 चेंडू खूप महत्वाचे असतील. पवार बंधू क्रिकेट क्लब चिंचणी या संघाला येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 62 धावा बनवायचे आहेत. नवतरुण मित्रमंडळ महादेवनगर यांना विनंती आहे की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अगदी यानंतर अगदी 1:45 वाजता मित्रांनो बरेच संघ आले त्या संघांनी जेवण करून घेतलेलं आहे. जे कोणी संघ आलेत त्यांच्यासाठी विनंती असेल जेवण करण्यासाठी आपण समोरच्या नेटमध्ये आपली जेवणाची व्यवस्था केली. आपण जेवण करण्यासाठी जायचंय. अगदी मुख्य आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती असेल की आपली जेवणाची व्यवस्था मित्रांनी केली. कुणीही जेवण न करता जाऊ नये असे आपल्याला मुख्य आयोजकांकडे विनंती आहे. चला मित्रांनो नवतरुण मित्र मंडळ महादेवनगर अधिकचा वेळ लावू नका. आपल्याला विनंती अनेक प्लेयर जेवण करायचे बाकी आहेत. अनेक संघ राहिलेले आहेत. आपल्याला विनंती अधिकचा वेळ घेऊ नका. पहिल्या सत्रातील अखेरची मॅच आहे. यानंतर आपण 15 मिनिटाच्या ब्रेक नंतर दुसरं सत्र चालू करणार आहे. त्यामुळे विनंती अधिकचा वेळ न घेता आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. श्री संपत पोळ यांचं या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आगमन होतंय. त्यांचंही मुख्य आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत असेल. अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्यांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. श्री संपत पोळ यांचा सन्मान आपण पाहतोय. अगदी संदेश जाधव श्री पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. चला नवतरुण मित्र म्हणजे आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला लगेच मित्रांनो क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपण. आपल्यासाठी विनंती आहे नवतरुण मित्रमंडळ महादेवनगर अगदी आपण जर पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना 30 चेंडूवरती 61 धावा बनवल्या आहेत आणि 62 धावांचं आव्हान आपण जर पाहिलं ना तर या ठिकाणी चिंचणी संघाला दिलेलं आहे. चिंचणी संघाचे 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला पंच आपण घाई करायची आहे. लगेच घाई करायची मित्रांनो. आपल्याला मॅच संपवायची आहे. चिंचणी संघ आपल्या खेळाडूकडे पाठवायचा लगेच मित्रांनो पाठवायचा आहे. अगदी स्वतःचं पहिलं शतक आदित्यचं आणि संघाचं सुद्धा पहिलं शतक हाताळण्यासाठी आदित्य सज्ज होते. स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर अर्जुन असेल. बॉल क्रमांक पहिला धावा बनवायच्या 62.
पहिला चेंडू आपण पाहतोय, अगदी लो फुलटाचा चेंडू होता. यावेळेस अगदी लेगसरला हिट करण्याचा प्रयत्न केला जातो, पंचांकडे अपील केली जाते. पंचांनी यावेळेस आपण पाहतोय नो असा घोषित केलेला. अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू पंचांनी नो दिलाय. अगदी ओके, पंच रिव्ह्यू करतायत. अगदी मी विनंती करेल मुख्य आयोजकांना आपण या ठिकाणी यायचं, पंचांनी इकडे यायचंय, रिव्ह्यू चेक केला जाईल. अगदी अगदी पंचांचा कॉल येतोय. अगदी हाईट जर आपण पाहिली ना तर कमरेच्या वरती खूप होता. यावेळेस आपण पाहतोय मुख्य पंचांनी हा बॉल नो घोषित केलेला, एक्स्ट्रा येते. नंतर यानंतरचा चेंडू अर्थातच फ्री हिटचा असेल. पुढील चेंडू आपण पाहिलं तर फील्ड आपण पाहतोय मिड विकेटला फिल्डर आणि लॉंग ऑफला फिल्डर आहे. यावेळेस अगदी पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला, फ्री हिटचा चेंडू होता. अजय वारेच्या वेगाने बॉल खाली पडतोय, वन बाउन्स बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला अर्जुननं आणि या बॉलला डिस्पॅच केलाय चौकांसाठी. अर्थातच धावा येतील 4. अप्रतिम फटका आपण पाहतोय, मेन स्क्रीनवरती पाहिलं अगदी लो फुलटा चेंडू होता. यावेळेस अगदी फक्त बॉलला दिशा दिली, त्या रिजनमध्ये फिल्डर आहे, मिस फिल्डिंग होते. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. मात्र आपण जर पाहिलं ना तर अगदी थांबवलं जातंय अर्जुनला. या बॉलच्या पाठीमागे नक्कीच एक धाव येते. अगदी आपण पाहतोय या मॅच साठी जर पाहिलं ना प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचे क्रॅश प्राइज येते श्री बाळू पवार. अगदी बक्षिसामध्ये वाढ केली जाते. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज येते श्री बाळू पवार यांच्या माध्यमातून. अगदी अपील केली जाते मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या बाजूला पहिलं या ठिकाणी रनआउट साठी रिव्ह्यू घेतला जातोय श्री महेश फौजी यांच्या माध्यमातून पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये. अगदी पंच पण पाहतोय, मुख्य पंचांनी चेक केलं, दोन्ही बाजूला बॅट्समन सेफ आहेत. अगदी लाईनच्या पुढे क्रॉस केलं होतं, दोन्ही बाजूला बॅट्समन सेफ आहेत. अगदी या बॉलच्या पाठीमागे जर आपण पाहिलं ना अगदी स्कोर कार्ड पुढे सरकतोय. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 6 धावा लागतायत. अगदी नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस आपण पाहतोय अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकदा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. ज्ञानेश्वर मोहिते फील्ड करतायत. या बाजूला आपण पाहतोय अगदी ऑफ साइडला खेळला हा फटका. यावेळेस सुद्धा आपण पाहतोय एक धाव येते. बॉल चेक केले जातील. 1 मिनिट आपण चेक करतोय. अप्रतिम एफर्ट्स आपण पाहतोय श्री ज्ञानेश्वर मोहिते. अगदी
स्वतःच्या उजव्या बाजूला जंप केलाय, अप्रतिम एफर्ट्स आपण पाहतोय, काय प्रयत्न केलाय, अगदी आपण पाहिलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या जात आहेत, अप्रतिम एफर्ट्स, अगदी जंप करण्याचा प्रयत्न केला मात्र थोडासा बॉल लांब राहिला. या बॉलच्या पाठीमागे जर आपण पाहिलं ना, एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 10 धाव लागतात 10 फलकावरती. अगदी न्यू बॉलर आपण पाहतो स्ट्राईक वरती, अजय असेल स्ट्राईक वरती, अगदी स्वतःचं पहिल्या संघाचं दुसरं शतक, महत्वाचं शतक असेल पॉवर प्लेचं. यावेळेस अगदी समोरच्या बाजूला हिट करण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंडवर उभा राहिला, फिल्डर बॉल खाली येतात आणि जेल टिपला जाईल. यावेळेस मात्र आपण पाहतोय अर्जुनचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धक्का क्रमांक असेल पहिला. न्यू बॅटर आपण पाहतो, पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला, बॉल चालला वन बाउल सीमारेषेच्या पलीकडे, अप्रतिम फटका.
समोरच्या बाजूला पुन्हा एकदा बॉल फटकलाय. हेमंत आपण पाहतोय अगदी सलगचे 2 चौकार हेमंतच्या बॅट मधून येत आहेत. अगदी हल्ला चढवलाय अजय वरती. 600 रुपये झाले. 600 झाले. फील्ड मध्ये जर आपण पाहिलं तर बदल केला जातोय. अगदी पहिल्या चेंडूवरती जर विकेट आली असेल ना तर आपण पाहतोय हेमंत अगदी सलगचे 2 चौकार खेळतोय. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच हेमंत पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेस अगदी समोरच्या बाजूला हिट करण्याचा प्रयत्न. बॉल डाऊन तर राऊंड उभा राहिलाय. यावेळेस मिस फिल्डिंग होते. हाय बॉल चाललाय त्या रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव या बॉलच्या पाठीमागे नक्कीच कंप्लीट केली जाईल. अगदी 2 धावा या बॉलच्या पाठीमागे येत आहेत. स्कोर कार्ड जर आपण जर पाहिलं ना तर धावा लागत आहेत 10 फलकावरती 20. अगदी आपण पाहतोय दुसरं शतक प्रगतीपथावरती आहे आणि अजयच्या शतकावरती हल्ला चढवला. सलगचे 2 चौकार आले. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती 2 धावा. अखेरचे 2 चेंडू या शतकातील. यावेळेस अगदी समोरच्या बाजूला हिट केलंय. स्वतः ज्ञानेश्वर बॉल खाली येत आहेत. जेल टिपला जातोय. अप्रतिम झेल आपण पाहतोय. ज्ञानेश्वर मोहिते कॅच पकडतायत आणि हेमंतचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. हेमंत आपण पाहतोय अगदी नाराज झालाय. जर पावलांनी माघारी जातोय. डगआउट मध्ये धक्का क्रमांक असेल 2रा आणि ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासाठी कॅश प्राइज येते. विनोद जाधवकरांनी यांच्याकडून ऑनलाईन जीपे केलं जाईल. ज्ञानेश्वर मोहितेंसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज येते या जेलसाठी. श्री बाळू पवार यांच्याकडून सुद्धा ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज येते. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय कुमार मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. यावेळेस काय फटका केला. ताकदीचा वापर पाहतोय आपण. बॉल डिस्पॅच केलाय सीमारेषेच्या पलीकडे. आल्या पावली बॉलला माघारी लावले. काय फटका केला आपण मेन स्क्रीन वरती पाहू शकता. समोरच्या बाजूला बॉल होता. ताकदीचा वापर आपण पाहिला तर बॉलला डिस्पॅच केलं. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 6. या षटकारासाठी आपण पाहतोय श्री भरत जाधव यांच्याकडून या षटकारासाठी आपण पाहिलं ना कुमारसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज येते. ऑनलाईन जीपे केलं जाईल. श्री सुभाष जाधव यांच्याकडून सुद्धा या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज येते. माफ करा कॅच साठी. जो कॅच पकडला गेला ना ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅच प्राइज आहे. श्री बाळू पवार यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज येते आताच्या षटकारासाठी. अगदी 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना तर धावा लागत आहेत 10 फलकावरती 26. गडी बाद होत आहेत 2. येणारे चेंडू असतील 18 शेष. धावा बनवायच्या 36. अजून ही मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. येणारे 18 चेंडू मध्ये 36 धावा बनवायचे. या ग्राउंडचा जर विचार केलात ना एका शतकामध्ये सलग 3 षटका ठोकले होते. नक्कीच दोन्ही संघासाठी ही मॅच ऑन असेल. येणारे 18 चेंडू धावा बनवायचे 36. स्वतःच दुसरं आणि संघाचं 3रं शतक टाकण्यासाठी आदित्य आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक वरती असेल विजय. यावेळेस आपण पाहतो अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला हिट केला. बॉलाच्या वेगाने बॉल खाली येतात. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. स्ट्राईक वरती असेल आता कुमार.
अगदी महत्वाची मॅच आपण पाहतोय. ज्या पद्धतीने कुमार खेळतोय, आक्रमक झालाय. पहिल्या चेंडूवरती गगनचुंबी षटकार ठोकला होता. यावेळेस आपण पाहतोय आदित्य असेल बॉलिंग मार्कवरती, स्ट्राईक वरती पाहतोय कुमारला. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय लेग साईडला हिट केला. रोहित शर्मा स्टाईलला पुल केला. एक धाव कंप्लीट केली जाते. अजय बॉलची फेकी करेल. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. याही बॉलच्या पाठीमागे धावा येईल एक. समोरच्या बाजूला हिट केला. काय फटका केला. हाही बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अप्रतिम फटका आपण पाहतोय. विजयच्या बॅट मधून आलेला हा बिग ब्लास्ट असेल. अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय. समोरच्या बाजूला बॉल फेकला, डिस्पॅच केला त्याला. हा बॉल चालला मुख्य व्यासपीठाच्या बाजूने षटकार. अगदी आपण पाहताय येणारे 15 चेंडू अजून बाकी असतील. धावा बनवायचे 28. अजूनही मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. पुढील चेंडू यावेळेस अगदी समोरच्या बाजूला हिट केलाय. कोणताही फिल्डर नाहीये. नो मॅच मध्ये बॉल पडले. एक धाव कंप्लीट केले. एका धावावरती समाधान मानावे लागते. अगदी स्ट्राईक वरती आता कुमार येईल. 14 चेंडू शेष. धावा बनवायच्या 27. अजूनही मॅच संपलेली नाहीये. खेळ अजूनही संपला नाहीये, कारण मैदानावरती कुमार अजून उभा आहे. विजयाचा मार्ग दाखवणारा हा शेवटचा देव असेल. संकटाच्या वेळी जो हिमतीने उभा राहतो ना, तोच खरा फिनिशर असतो. नक्कीच कुमार स्ट्राईक वरती आपण पाहतोय. बॉल क्रमांक नेक्स्ट. यावेळेस आपण पाहतोय अगदी स्टेप आउट करायचा प्रयत्न केला जातोय. पंचांच्या हात जमिनीला समांतर होतात. अर्थातच पंचांनी या बॉलला वाईड असं घोषित केलंय. एक्स्ट्रा धाव लागते धाव फलकावरती. येणारे 14 चेंडू. धावा बनवायच्या 26. सावध व्हा, अजूनही खेळ संपलेला नाहीये, कारण हार मानल्याशिवाय कोणी हरत नसतो. कुमार स्ट्राईक वरती पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅट फिरवली. यावेळेस पंचांचे हात जमिनीला समांतर होतात. सलगचे 2 चेंडू वाईड येत आहेत. अर्थातच स्कोर कार्ड पुढे सरकते. धाव लागते धाव फलकावरती 37. येणारे चेंडू असतील 14. धावा बनवायचे 25. महत्वाची मॅच. यावेळेस अगदी अचूक टप्प्यावरती बॉल फेकला. यावेळेस आतल्या बाजूला बॉल आला. इन स्विंग केला होता. गतीचा वापर. डॉट बॉल येतोय. 13 चेंडू अजूनही शेष आहेत. धावा बनवायचे 25. मॅच अजूनही दोन्ही संघासाठी ऑन आहे. षटकार किंवा मोठा फटका मारल्याशिवाय आपल्याला आता थांबायचं नाहीये. हा खेळ नाही. कमजोर का यहाँ दम दिखाना पड़ता है. अगर जीतना है मैदान को तो बल्ला घुमाना पड़ता है. अगदी चेंडू फटकावलाय. त्या रिजनमध्ये कोणता फिल्डर नाहीये. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे अलोंग द कार्पेट्स. इकडे गेला खाली. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. अगदी मेन स्क्रीन वरती आपण पाहताय अलोंग द कार्पेट्स खेळलेला फटका. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलेत ना, धावा लागतात धाव फलकावरती 41. येणारे 12 चेंडू शेष असतील. धावा बनवायचे 21. दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक्स होतोय. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा बनवायचे 21. अजूनही मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. स्वतःचं पहिलं आणि संघाचं जर आपण पाहिलं ना, 4थं शतक घेऊन येतोय. अमोल असेल बॉलिंग मार्क वरती. चला मित्रांनो, काही करायचे पंच. येणारे 12 चेंडू शेष आहेत. धावा बनवायच्यात 21.
नीड 21 रन्स इन 12 बॉल्स. अगदी महत्वाची मॅच. स्ट्राईक वरती आपण पाहतोय विजयला, बॉलिंग मार्क वरती पाहतोय अमोलला. फील्ड मध्ये बदल केला जातोय. अगदी या बाजूला जर पाहिलं ना आपण तर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, लॉंग ऑफ आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. महत्वाची मॅच. स्ट्राईक वरती विजय. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढण्याचा प्रयत्न, बॉल गॅप मध्ये जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. अगदी एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. 2 धाव या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांना स्कोर कार्ड पुढे सरकते. धाव लागतात धाव फलकावरती 43. येणारे 11 चेंडू धावा बनवायच्या 19. नव तरुण मित्र मंडळ महादेवनगर तो दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण चिंचणी संघ. महत्वाची मॅच. यावेळेस अगदी स्टेप आउट करण्याचा प्रयत्न अपील केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पंच यावेळेस अगदी पंच काय अपील मागितले. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टीम आहे मित्रांनो. गाई करू नका, अगदी दबाव टाकू नका. अगदी पंच आपण पाहतोय रिप्ले या ठिकाणी घेतला जातोय. रिव्ह्यू घेतला जाईल. अगदी थर्ड अंपायर पाहतात. अगदी बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. अर्थातच हा बॉल सुद्धा आपण पाहिजे डॉट येतोय. अप्रतिम चेंडू हाताळला होता. अगदी स्टेप आउट केलं तो विजयना, पण यावेळेस बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. अगो आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये देवास सर आहेत, तर दुसऱ्या बाजूला महेश फौजी आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू हाताळला. अगदी बॉल पडल्यानंतर वाराच्या वेगानं शरीराच्या बाजूला आला. डॉट बॉल येतोय. अगदी महत्वाचा चेंडू येतो. अगदी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. अप्रतिम चेंडू हाताळतोय. अर्थातच अमोल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दुसरा चेंडू डॉट येतात. येणारे 9 चेंडू अजून शेष आहेत. 19 धावा बनवायचे. याही वेळेस अगदी आपण पाहतोय डॉट येतोय सलगचे. 3 चेंडू डॉट घातलेत अमोलला. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस पंचांनी नो घोषित केलेला त्या रिजनमध्ये फिल्डर येते बॉल खाली. मात्र यावेळेस पंचांनी नो घोषित केलेला. नक्कीच या बॉलच्या पाठीमागे एकूण धावा मिळतील 2. अगदी पंचांनी थ्रो बॉल दिलाय आणि या पाठीमागच्या बॉलच्या पाठीमागे एकूण धावा येतील 2. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. अगदी आपण पाहताय पंचांनी वेळेस नो बॉल नक्कीच घोषित केलेला आहे. अगदी आपण दबाव न टाकता लगेच मॅच सुरू करायची. अधिकचा वेळ नाही घ्यायचा. या वेळेचा नंतरचा बॉल असेल फ्री हिटचा. चला काही करायचे मित्रांनो, अधिकचा वेळ घेऊ नका. आपण जर पाहिलं ना या बॉलच्या पाठीमागे 2 धावा येतील. स्कोर कार्ड पुढे सरकतो. धाव लागतात आपण करते 45. येणारे 8. अगदी पंच आपण पहिला ओके ठीक आहे. चला 1 थ्रो बॉल पैकी बॅन आहे. ओके सर, आपण जे पहिला मॅच डिसिजन तो कंटिन्यू केला जाईल. ओके चला.
अगदी आपण जर पाहिलं ना, बॉल ओके, बॉल 4 झाले, 2 बॉल शेष आहेत. आपण नियम समजून घ्या मित्रांनो, 2 बिमर जर फेकले ना, 2 बिमर बॉल, तर त्याला 2 बिमरला बॅन असतं आणि थ्रो पहिल्याला बॅन असतं, पहिल्या थ्रोला बॅन असतं. नक्की आपण पाहतोय या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आलेत. या शतकातील अजून 2 चेंडू बाकी आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 45 धावा लागतात धाव फलकावरती. यानंतरचा चेंडू अर्थात फ्री हिटचा असेल. स्ट्राईक वरती आपण पाहतोय कुमारला. रणजित फौज आपण पाहतो राहिलेले 2 चेंडू फेकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती सज्ज असतील. अगदी आपण जर फेकी जर केली ना तर नक्कीच पंचांनी आपल्याला बॅन केलंय पहिल्या चेंडूसाठी. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या बाजूला हिट केला ऑफ साईडला, 1 बाउन्स, फिल्डर बॉल खाली त्यातून बॉल उडला जातोय. यावेळेस बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. फ्री हिटचा चेंडू होता. अगदी धाव फलक वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकतोय. अगदी मेन स्केन वरती आपण पाहतोय कुमारनं ऑफ साईडला बॉल फटकवला आणि मिस फिल्डिंग झाली. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. धाव फलक जर आपण पाहिलं ना, धाव लागतात धाव फलकावरती 49. येणारे 7 चेंडू अजून शेष आहेत. धावा बनवायचे 13. यावेळेस आपण पाहतोय अगदी बॉल फेकण्याचा प्रयत्न चांगला केला होता. आपण पंचांचा डिसिजन येतोय. आपण पाहतोय अगदी पंचांचा डिसिजन येतोय. शतकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा लागतात धाव फलकावरती 49. येणारे 6 चेंडू बाकी असतील. धावा बनवायचे 13. 13 धावांची गरज आहे. टीम मिटिंग अलाउड नसेल. आपण घाई करायचे मित्रांनो. पहिला हाफ आपण पाहतोय अगदी 2:15 वाजतायत. आपण घाई करायचे मित्रांनो. चला 6 चेंडू शेष आहे. धावा बनवायचे 13. स्वतःच पहिलं आणि संघाचं अंतिम शतक हाताळण्यासाठी आपण बॉलिंग मार्क वरती पाहतोय करणला. येणारे 6 चेंडू असतील. धावा बनवायचे 13. अजून ही मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. जो सर्वोत्कृष्ट खेळ खेळेल तो संघाचा विजेता ठरेल. या मॅचचा विजेता ठरेल. मित्रांनो, आपल्या दोन्ही संघाला विनंती असेल, मॅच संपल्यानंतर कोणीही मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. पंचांचा स्ट्रिक्ट कॉल आहे. येणारे 6 चेंडू असतील. धावा बनवायचे 13. करण निघाला. स्ट्राईक वरती विजय. पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी पायावरती बॉल येऊन आदळला. नक्कीच आपण पाहतोय पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. 1 धाव येते. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 12. एक मोठा फटका मॅचची रंगत वाढवणार आहे. नशिबाच्या खेळापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण मैदानाच्या आतमध्ये नशीब नाही तर तुमची बॅट आणि बॉल बोलत असते. नक्कीच आपण पाहतोय कुमार स्ट्राईक वरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच चांगला चेंडू हाताळलाय पंचांनी. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल दिलाय. येणारे 4 चेंडू. धावा बनवायचे 12. 2 मोठे फटके मॅचची रंगत वाढवणार आहे. नक्कीच या मैदानाचा विचार केला ना तर नक्कीच या धावा चेस केल्या जातात. येणारे 4 चेंडू. धावा बनवायच्यात 12. कुमार आहे स्ट्राईक वरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस हिट केला बॉल. डाऊन द ग्राउंड उभा राहिला बॉल. खाली फिल्डर ज्ञानेश्वर स्वतः येतात. जल घेण्याचा प्रयत्न केला जातो. 1 धाव कंप्लीट केले. येणारे 3 चेंडू. धावा बनवायचे 11. चेंडू. धावा बनवायचे 11. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला धावा कंप्लीट 11च बनवायचे. येणारे 3 चेंडू. यावेळेस मात्र आपण पाहतोय पंचांच्या जमिनीला समांतर होतात. अर्थातच पंचांनी वाईट घोषित केलेला. येणारे 3 चेंडू. धावा बनवायचे 10. 2 मोठे फटके मॅचची रंगत वाढवणार आहेत. नक्कीच 3 चेंडू मध्ये 10 धावा.
चेंडू होता त्या रिजन मध्ये फिल्डर तैनात आहेत. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी या बॉलच्या पाठीमागे नक्की जर मिस फिल्डिंग झाली असते ना 4 धावा आल्या असत्या. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव कंप्लीट केली जाते. स्कोर कार्ड जर आपण परत धाव लागतात 53. येणारे 2 चेंडू धावा बनवायचे 9. या बॉलच्या पाठीमागून पाहतो फिल्डर बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतील. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नक्की केला जाईल. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे येतील. धावा लागतात 10 फलकावरती 55. येणारा 1 चेंडू असेल. धावा बनवायचे 7. एक्स्ट्रा बॉल येईल का? एक्स्ट्रा धाव येईल का? एका चेंडू मध्ये 7 धावा. येणारा 1 चेंडू धाव बनवायचे 7. एक्स्ट्रा बॉल येईल का? एक्स्ट्रा धाव येईल का? आणि एका चेंडूवरती 6 धावा येतील का? पाहावं लागेल मॅच मध्ये. करण पुन्हा एकदा निघालाय. 1 चेंडू 7 धावा. आणि या चेंडूवरती विकेट येते. सेलिब्रेशन आपण पाहतोय. अगदी अप्रतिम मॅच झाली. चिचणे संघाचं खूप खूप आभार असतील की ज्या पद्धतीने खेळ केला आणि अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच मध्ये रंगत आली होती. अप्रतिम खेळ केला चिंचणी संघ. खूप खूप आपल्या संघाचा आभार असतील. कोणताही अगदी जर आपण पाहिलं सगळ्या डिसिजन अगदी त्यांनी मान्य केले. पंचांच्या निर्णयाला त्यांनी मान दिला. आणि वेळेस आपण पाहतोय की चिंचणी संघ